नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक मोठी महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, आर टी प्रवेशासाठी अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेतील पालकांसाठी एक आशादायक चित्र समोर येत आहे. यामध्ये खाजगी शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया आता जवळपास पूर्ण झाली असून आता लवकरच म्हणजे फेब्रुवारीत पालकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, यामध्ये काय आहे ही संपूर्ण अपडेट प्रवेश प्रक्रियेविषयी हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता की फेब्रुवारीमध्ये आर टी प्रवेशाचा मार्ग आता मोकळा. तर यामध्ये प्रतीक्षेतील पालकांसाठी आशादायक चित्र. तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता. तर यामध्ये मित्रांनो, आर टी प्रवेशासाठी अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेतील पालकांसाठी आशादायक चित्र समोर येत आहे. खाजगी शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून शालेय शिक्षण विभागाकडून लवकरच प्रवेशाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. तर त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात आर टी प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन हजारो विद्यार्थ्यांना शाळेचा मार्ग मोकळा होणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवर दिल्या जाणाऱ्या आर टी प्रवेश प्रक्रियेला यंदा वेळेत सुरुवात होणार असल्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहे. तसेच आर टी पोर्टलवर खाजगी शाळांची नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच शाळा नोंदणी पूर्ण झाल्यानंतर जानेवारी महिन्यात आर टी पोर्टल पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाकडून प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर होणार असून फेब्रुवारीत पालकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच मागील शैक्षणिक वर्षात तांत्रिक त्रुटी आणि प्रशासकीय कारणांमुळे आर टी प्रवेश मोठ्या प्रमाणावर लांबले होते. तसेच पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. यंदा मात्र या अनुभवातून धडा घेत विभागाने ही आधीच तयारी सुरू केलेली आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो, त्याचाच एक भाग म्हणून 18 डिसेंबरपासून खाजगी शाळांच्या नोंदणीला सुरुवातही करण्यात आलेली आहे. राज्यभरात आतापर्यंत 9,000हून अधिक खाजगी शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून यंदाही सुमारे 1.25 लाख विद्यार्थ्यांना आर टी अंतर्गत प्रवेश मिळण्याचा अंदाज आहे. दरम्यान अनेक शाळांमध्ये पूर्व प्राथमिक आणि इयत्ता पहिलीचे प्रवेश सुरू असले तरीही आर टी अंतर्गत राखीव जागा भरू नयेत असे स्पष्ट आदेश शाळांना दिलेले आहेत. तसेच शालेय शिक्षण विभागाकडून आर टी प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होईपर्यंत या 25% जागा रिक्त ठेवण्याच्या सूचनामुळे आर टी पात्र विद्यार्थ्यांचा हक्क सुरक्षित राहणार आहे. यामुळे यंदा तरी आर टी प्रवेश प्रक्रिया सुरळीत आणि वेळेत पार पडेल अशी अपेक्षा पालक आणि शिक्षण क्षेत्रातून या ठिकाणी व्यक्त होत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी एक पाहू शकता की आता शिक्षणाधिकारी यांनी काय इथं म्हटलेलं आहे. तर यामध्ये आर टी अंतर्गत प्रवेश प्रक्रिया यंदा वेळेत आणि पारदर्शकपणे राबवण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. तसेच खाजगी शाळांची नोंदणी अंतिम टप्प्यात असून जानेवारीत प्रवेशाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले जाईल आणि त्यानंतरच फेब्रुवारी महिन्यात पालकांसाठीही अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येईल. तर मित्रांनो, आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये आता आर टी प्रवेशासाठी आता फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रवेश सुरू होण्याचे काही इथं चान्सेस आहेत. याविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.